नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे हायटेक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पीक विम्याचा शेवटचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 2024 मधील रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील जो शेवटचा पीक विम्याचा हप्ता होता तो 11 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 1596 कोटी रुपयाचे या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील ते 11 जिल्हे कोणते असतील, तसेच या 11 जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा हप्ता देण्यात येणार आहे, तसेच या पीक विम्यामध्ये कोणत्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नुकसान भरपाईच्या नवीन याद्या देखील ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, या उद्देशाने राज्य सरकारने 596 कोटी रुपयांचे विशाल आर्थिक पॅकेज हे मंजूर करण्यात आले आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जानेवारी 2024 पासून अनेक भागात झालेल्या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले होते. मित्रांनो, यामधील जर पाहिलं तर राज्यातील सर्वाधिक बाधित क्षेत्र कोणतं होतं, या विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील 16 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मित्रांनो, सरकारने या भागातील निवड करताना वैज्ञानिक आधार घेतला आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक पीक नुकसान झाले आहे किंवा बाधित शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, अशा भौगोलिकदृष्ट्या गंभीर परिस्थितीची यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये जर कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा असेल, तसेच कोणत्या पिकांसाठी या नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार आहे, तरी मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने कापूस आहे, सोयाबीन आहे, ज्वारी, बाजरी यासह अन्य मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि या संकट काळात हजारो शेतकऱ्यांची कुटुंबे हे आर्थिक अडचणीत सापडले होते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर राज्य प्रशासनाने या आर्थिक मदतीसाठी स्पष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे हे निश्चित करण्यात आलेले आहेत. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला केवळ 3 हेक्टर क्षेत्रापर्यंतच्या नुकसान भरपाईची ही रक्कम देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा नियम मोठ्या आणि सीमांत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजेच आधार बँक सीडिंग ही असणं आवश्यक आहे. तसेच सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT पद्धतीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हे जमा करत आहे. त्यामुळे भ्रष्टाचारास आळा बसेल आणि मध्यस्थांचा गैरव्यवहारामध्येही यामध्ये रोखता येईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर तंत्रज्ञानाचा सदुपयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने शेतकऱ्यांसाठी सुविधाजनक व्यवस्था निर्माण केली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना अशीच यामधील एक योजना आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर एक व्यापक डाटाबेस तयार करण्यात आला आहे आणि या सूचीमधील सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे आणि त्यांची गावे या अन्य सर्व माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी त्यांच्या मोबाईल फोन आणि कॅम्प्युटरद्वारे कोणत्याही वेळेस ही यादी डाउनलोड करू शकतात. या व्यतिरिक्त योजनेची संपूर्ण माहिती देणारा एक स्वतंत्र दस्तावेज ऑनलाईन उपलब्धही करून देण्यात आला आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा योजनेचे दूरगामी फायदे. मित्रांनो, पीक विमा हा केवळ तात्काळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांना भविष्यातील सुरक्षेची हमी देखील आहे. अनपेक्षित हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्य खरेदी करणे कठीण होते. अशावेळी सरकारी सहाय्य त्यांना पुन्हा उभं करण्यास ही मदत करते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण पीक नष्ट झाल्यानंतर त्यांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकावे लागते. तसेच ही मदत त्यांना कर्जमुक्तीच्या दिशेने पुढे जाण्यास ही सहाय्य करेल. मित्रांनो, यामधील पाहिलं तर शेतकऱ्यांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना भेटणार आहे अशा शेतकऱ्यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही मुख्य बाबी लक्षात ठेवाव्यात. प्रथम, अर्जदाराने आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही याची पडताळणी करावी. त्यानंतर बँक खात्याशी सर्व माहिती अद्ययावत आणि अचूक असल्याची खात्री करावी. त्यानंतर आर्थिक पॅकेजचा प्रभाव जर यामध्ये जर पाहिला तर हा पॅकेज किती असेल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या 596 कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, या निधीचे वितरण पारदर्शक पद्धतीने होणार असून प्रत्येक पैसा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेती हा महाराष्ट्राचा मुख्य आधार असल्याने या क्षेत्रातील संकटाचा परिणाम संपूर्ण राज्यातील अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने केवळ तात्काळ मदत नाही तर भविष्यातील अशा संकटांसाठी दीर्घकालीन धोरण देखील आखले आहे.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तसेच सुधारित बियाणे आणि पाणी व्यवस्थापनाची माहिती देण्याचे नियोजन आहे. मित्रांनो, या योजनेमुळे जर पाहिलं तर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे आणि शेतकरी समुदाय आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करू शकेल. हा निर्णय राज्यातील शेती क्षेत्रातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी या योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत आणि अधिकृत माध्यमांशी यामध्ये माहिती घ्यावी. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप हे उद्यापासून करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर कापूस आहे, सोयाबीन, ज्वारी, बाजरी यासह अन्य मुख्य पिकांना यामध्ये हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.